मंडळी, कशा आहात तुम्ही? माझा आवडता प्रश्न. आणि छान असाल, स्वस्त असाल अशी मी आशा करते. आणि मी सुद्धा खूप छान मस्त एन्जॉय करत पावसाळा एन्जॉय करते आहे. आता खूप वेळी आपण सगळं करतो, म्हणजे मेकअप करतो, स्किन केअर करतो, हेअर केअर करतो, सर्व करतो, पण बेसिक गोष्टी म्हणजे त्या गृहिणी असो, वर्किंग वुमन असो, कॉलेज गर्ल्स असो, स्कूल गर्ल्स असो, कोणीही असो, बेसिक गोष्टी आपल्याला कधी कधी आपण निग्लेक्ट करतो, म्हणजे आपण नाहीच करत. आणि मग त्यानंतर आपल्याला बरेच प्रॉब्लेम सहन करावे लागतात. आणि आता त्या बेसिक गोष्टी सांगायला मी आहे ना असं काही, तर मी तुम्हाला सांगते की काय गोष्टी करून आपण पर्सनल हायजीन म्हणजे छान स्वच्छ राहू शकतो. आणि त्याला खूप पैशांची गरज नसते. बेसिक गोष्टीतून आपण त्या गोष्टी क्रिएट करू शकतो, वागू शकतो. तर त्या कोणत्या हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, मी नयन धावडे. मी आठवड्याच्या दर शुक्रवारी फॅशन रिलेटेड, स्किन केअर रिलेटेड, हेअर केअर रिलेटेड, मेकअप रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, आवड असेल, खूप आवड असेल, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला भरपूर लोकांमध्ये शेअर करा. तर आता पटकन कोणत्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे यासाठी आपण जाऊया. तर चला स्टार्ट करूया. सर्वात पहिली गोष्ट असते पर्सनल हायजीनमध्ये. आपण जेव्हा बोलतो तेव्हा सर्वात जास्त न्यूनगंड असतो की आपल्या माउथचा, आपल्या तोंडाचा वास तर नाही येत आहे ना. आणि यातून बऱ्याच वेळा जर तो येत असेल, कारण काही असो, पण नंतर आपलं ना खूप न्यूनगंड निर्माण होतो. बोलताना आपण तितकं कॉन्फिडेंटली बोलू नाही शकत. तर याचे ना रिझन असतात का नाही, म्हणजे का वास येतो. तर पहिलं असतं टंग जर स्वच्छ नसेल तर त्याने सुद्धा वास येऊ शकतो. आता इथनं टंगला कसं स्वच्छ करायचं, काही नाही, माउथ फ्रेशनर हे सगळं महागड आपण जाऊ देऊया. सर्वात एक मेडिकल स्टोअरमध्ये टंग क्लीनर येतं, चित्रामध्ये तुम्हाला दिसेल. आणि ते टंग क्लीनर फक्त ब्रशने असं झालं. ब्रशची मागची साईड नाही यूज करायची, कारण की बऱ्याचदा ते कोणत्या तरी ठिकाणी ठेवलेलं असतं, बॅक्टेरिया लागलेला असतो. त्याऐवजी छान टंग क्लीनर मिळतं आणि खूप स्वस्त मिळतं. मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल तिथून ते घ्यायचं आणि ब्रश नंतर आपण टंग क्लीन करू शकतो. त्यामुळे आतापासून सुरुवात करा, लगेच जा, पटकन घेऊन या. आणि आता सुरुवात म्हणजे टंग क्लीनरपासून करा. नेक्स्ट असतं आपले दात. आता दातांनीही खूप वेळा असं होतं की दात जर क्लीन नसेल तर तोंडाचा वास येतो. त्यामुळे दिवसातून 2 वेळा तरी ब्रश आपण केलं पाहिजे, एक सकाळी आणि एक झोपायच्या आधी. तर आता कोणत्या पद्धतीने करायचा, बऱ्याचदा आपली पद्धत चुकते. म्हणजे आपण जो नॉर्मल ब्रश घेतो आणि घास नाही, यांनी जे प्रोटेक्शन लेअर असतात दाताची ती पण आपण घालवतो. याऐवजी 2 प्रकारचे ब्रश आपल्याला यूज करायचे असते, एक नॉर्मल ब्रश आणि एक इलेक्ट्रिक टूथब्रश. आता इलेक्ट्रिक टूथब्रश जर तुम्हाला खूप महाग वाटत असेल तर रिजनेबल प्राईसमध्ये आहेत, तुम्ही घेऊ शकता. रिजनेबल प्राईसमध्येच आहे, म्हणजे हार्डली तुम्हाला ते तुमच्या 300-400च्या रेंजमध्ये मिळून जाईल. आणि एक आपला नॉर्मल ब्रश, पहिले इलेक्ट्रिक टूथब्रशनी करायचा, नंतर नॉर्मल ब्रशनी. थोडासा तुमचा टाईम कन्झ्युमिंग असेल, पण माझ्यावर विश्वास ठेवा, याने तुम्हाला खूप छान फील होतं, दात एकदम स्वच्छ वाटतात. त्यामुळे प्लीज या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा. आता नेक्स्ट असतं इयर क्लीन करणे. आता खूपदा असं होतं की इयर का क्लीन करायची, पण खरंच सांगू का, जेव्हा तुम्ही तुमच्या कानामध्ये बघता खूप घाण साचलेली असते, मळ असतो, मळ नंतर या पोर्शनमध्ये सुद्धा खूप मळ असतो. काय करायचं, आता इयरबड्स तर आपल्याला माहिती आहे की इयरबड्सनी कान साफ केले तर ते थोडंसं आतमध्ये, ते नाही करायचं. इयरबड्सला कोणामध्ये तुम्ही तेल लावा आणि वरवरती, एकदम आतमध्ये नाही करायचं आहे, वरवरती त्याला ते पूर्ण स्वच्छ करा. आणि जी या कोणाची बाजू असते, जी इथे खूप मळ साचलेला असतो, टॉवेल घ्यायचा, गरम पाणी करायचं, टॉवेल त्याने ते पूर्ण क्लीन करायचं, हा एरिया. याने इयर स्वच्छ असल्याने ना, बऱ्याचदा तुम्ही बघा, अज्युम करा तुमच्या समोर असा एखादा व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये खूप घाण साचले, आपल्याला कसं तरी होतं. तेच आपल्याला बघून कोणाला झालं नाही पाहिजे, यासाठी या गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे इयर क्लीन करणं, कान स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. तर त्यानंतर वास आपल्या शरीरातून कोणत्या भागातून येतो, तो म्हणजे आपले अंडरआर्म्स.
अंडरआर्म स्वच्छ असणे ही काळाची नाही तर शरीराची गरज आहे. कारण की अंडरआर्म्स अशी गोष्ट आहे जिथे घाम खूप प्रमाणात येतो, म्हणजे इतका घाम असतो तिथे. आणि तो जर घाम खूप वेळ असला तर आपल्याला ना बॅक्टेरियल इन्फेक्शनसुद्धा होऊ शकते. त्यामुळे तिथे अंडरआर्म्स करणं म्हणजे वॅक्सनी काढणं, तुम्हाला मी रेझर प्रेफर कधी नाही करत. त्यावेळेस तुम्ही छान वॅक्सने ते काढू शकता. त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की मला खूप घाम येतोय, मला खूप हे वाटतोय, तर 2 प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. रोल ऑन तुम्ही वापरू शकता. केमिस्टॅट प्लेचं रोल ऑन खूप छान आहे. सिरियसली तुम्ही ते वापरू शकता, त्याने छान सुगंधसुद्धा येईल. आणि जे डस्ट पावडर मिळतं, म्हणजे छान सुगंधी पावडर जे मिळतं, ते तुम्ही सुद्धा यूज करू शकता. दोन्ही गोष्टी अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. दोन्ही गोष्टी खूप छान आहे. याने काय होईल, तुमचे आर्म स्वच्छ असेल ना तर घामाचं प्रमाणसुद्धा कमी होतं. आर्म स्वच्छ असलं तिथे घाम असल्यामुळे ना खूपच दुर्गंध यायला सुरुवात होते. त्यामुळे कोणाकोणाला इथे पॅचेस येतात घामाचे. हे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी डस्ट पावडर आणि रोल ऑन ह्या दोन्ही गोष्टी वापरायला पाहिजे. मूवीमध्ये ॲडव्हर्टाईजमध्ये छान एकदम सेक्सी पॅन्टीज बघून आपल्याला इच्छा होते की बापरे, सॅटेनची पॅन्टीज एकदम ब्लेसवाली, एकदम बापरे, खूपच तो प्रकार आपल्यामध्ये आढळतो, स्पेशली यंग जनरेशनमध्ये. तर खरं तर काय होतं मी तुम्हाला सांगते, या पॅन्टी दिसायला फक्त छान असतात, त्यांचा उपयोग काही नसतो. इमॅजिन करा तुम्ही तो कापड घातलेला, तिथे ना एक तर ती जागा खूप पॅक असते. पॅक असल्यामुळे काय होतं, तिथे हवाच जात नाही. हवा गेली नाही तर तिथे खूपच आपल्याला इचिंग होतं, खूप गोष्टी होतं. तर अशा वेळी कॉटनच्या पॅन्टीज वापरायला सुरुवात करायला पाहिजे. कोणत्याही ब्रँडच्या, ब्रँड स्पेसिफिक मी तुम्हाला म्हणत नाही आहे, फक्त कॉटन पॅन्टी. ती जागा जितकी खेळती असेल तितकी त्याला हवा मिळेल, तितकी ती छान निरोगी राहील. कारण की तिथे ती जागा निरोगी असणं किंवा त्या गोष्टी असणं, कारण की स्पेसिफिकली महिलांमध्ये पिरियड्स येतात, त्यांना ऑलरेडी वाईट डिस्चार्ज असतो, अशा सर्व गोष्टी असतात. त्यामुळे ना या गोष्टी टाळण्यासाठी स्पेसिफिकली कॉटन पॅन्टी बेस्ट असतं. त्यामुळे तीच वापरायची, दुसरी वापरणं काही नाही. तर सेक्सीवाल्या त्या काही कामाच्या नाही, फक्त दिसायला छान असतात. जुनं ते सोनं म्हटल्यासारखं कॉटन पॅन्टीच वापरायची. तुम्हाला म्हटलं की आपल्या महिलांमध्ये वाईट डिस्चार्ज पण खूप प्रमाणात जातो. तर अशा वेळी वाईट डिस्चार्ज आल्यामुळे खूप वेळा असं होतं की आपल्याला तितका वाससुद्धा त्या जागेवरती येतो. आता अशा वेळी काय करायला पाहिजे, तर पॅन्टी लायनर मिळतात, पॅडचा मिनी व्हर्जन म्हटला तरी चालेल, असतात, त्या वापरायला सुरुवात करायची. जेणेकरून कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला त्रास नको व्हायला. स्वतः क्लीन राहणं, स्वतःसाठी, दुसऱ्यांचं सोडा, स्वतःसाठी क्लीन राहण्यासाठी या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला वापरायचं असेल पॅन्टी लायनर, ज्यांना या गोष्टीचा खूप त्रास आहे त्यांनी पॅन्टी लायनर वापरायला पाहिजे. स्कूल गर्ल, कॉलेज गर्ल, ऑफिस गर्ल सगळ्यांनी पॅन्टी लायनर वापरायला पाहिजे. नसेल जास्त तरीही वापरा, ना असेल तरीही वापरा. त्याने खूप स्पेसिफिकली तो भाग स्वच्छ आपण ठेवू शकतो, निरोगी ठेवू शकतो आणि दुर्गंधीसुद्धा टाळू शकतो. तर खूप वेळा असं होतं की आपण स्पेसिफिकली कपडे धुताना आपल्या पॅन्टीजसुद्धा धुवून टाकतो, पण नाही. खरं तर पॅन्टींना एकदम स्पेसिफिक जागी, स्पेसिफिक वॉटरमध्ये, म्हणजे छान गरम पाणी, उकडतं नाही, एकदम कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये डेटॉल टाकायचं आणि त्या पॅन्टी त्याच्यात थोडा वेळ 5 मिनटं आपली आंघोळ होईपर्यंत आणि छान वॉश करायच्या. कारण की ही जागा, मी सिरियसली तुम्हाला सांगते, बऱ्याचदा मी तुम्हाला आता ही गोष्ट म्हणते, ती जागा खूप निरोगी असणं इम्पॉर्टंट आहे. कारण की आपल्या महिलांमध्ये भरपूर हार्मोन चेंजेस, भरपूर गोष्टी आतमध्ये होत असतात. त्यामुळे या गोष्टी क्लीन करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्लीज तुमच्या पॅन्टीज कोणाला न देता स्वतः वॉश करा, डेटॉलनी वॉश करा, खूप छान. आणि बऱ्याचदा तुम्ही हे असं केल्यानंतर ना स्वतःला खूप छान फील होतं, म्हणजे एक स्वतः सॅटिस्फॅक्शन असतं की मी आपली पूर्ण काळजी घेते आहे. बाकीच्यांचं जाऊ द्या, पण मी आपली भरपूर काळजी घेते आहे आणि त्याचा खूप छान इफेक्ट पडतो. तर अशा या गोष्टी होतात ज्याने तुम्ही तुमच्या पूर्ण पर्सनल हायजीन छान मेंटेन करू शकता. तर आय होप तुम्हाला या सर्व टिप्स आवडल्या असतील. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.